3 ऑगस्टच्या मध्ये ती तारीख आयुक्तांची वेळ भेटल्यानंतर आहे, जे नागरिकांना आम्ही आपल्यामार्फत आवाहन करणार आहे की आम्ही पक्ष कार्यालय ते महापालिका या आम्ही एक सर्व नागरिकांसोबत एक मोर्चा आम्ही काढणार आहोत डेटा सेंटरच्या विरोधात. जे डेटा सेंटर आज आपल्याला माहिती आहे की काही बिझनेसमॅनचा त्यांना खुश करण्यासाठी जे डेटा सेंटर बांधकाम इथे बांधण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की तिथले नागरिकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा जे हक्काचा लढा चालू आहे त्या बाबतीत त्यांना सहभाग देण्यासाठी आम्ही सर्व त्या दिवशी नागरिकांना पण तिथले आवाहन करणार आहोत की तुम्ही सामील व्हा. कारण हे डेटा सेंटर ठाणे शहराचा दृष्टिकोनातून हानिकारक आहे. कारण आज तुम्ही बघितलं का जे ॲमेझॉन आणि इतर डेटा सेंटर्स अमेरिकेसारख्या देशात सर्वात विकसित देश जिथे डेटा सेंटर्स आणि ही सर्व टेक्नॉलॉजी प्रथम आली तिथे शहरी भागातून किमान 27 जागा तो डेटा सेंटर हलवण्यात आलेला आहे. नागरिकांनी तिथले डेटा सेंटर वर्षानुवर्ष चालू असलेले डेटा सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. खरं म्हणजे डेटा सेंटर शहरी भागाचा बाहेर पाहिजे, इंडस्ट्रियल एरियामध्ये पाहिजे. आणि जे निकष ही जी कलर केम जुनी कंपनी होती ती इंडस्ट्रियल होती आणि इथले जुने ठाणेकरांना माहिती असेल की ती एक केमिकल कंपनी असल्यावर 500 मीटरच्या अवतीभोवती त्याचा तिथला न विकास क्षेत्र होता आणि तिथे डेव्हलपमेंट होत नव्हती. आणि त्याचं कारण एवढं होतं कायद्याप्रमाणे तर तिथे हानिकारक केमिकल्स आणि तिथे वायू गळती जी असेल किंवा वायूचा जो प्रदूषित प्रमाण असेल ते नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक होऊ नये म्हणून तिथे बंदी होती बांधकामाला. पण कालांतराने ती कंपनी बंद करण्यात आली आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये आपण तिथले सर्व रहिवास क्षेत्र तयार केलं आणि रहिवास क्षेत्र एकदा झाल्यानंतर तिथले इंडस्ट्री माणूस आणि हानिकारक डेटा सेंटर सारखी इंडस्ट्री, कारण डेटा सेंटरला शहराच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या दृष्टिकोनातून कधीही फायद्याचा नाही. तो 10,000 कोटी 7,000 कोटी पहिल्या टप्प्यात इन्व्हेस्टमेंट पण करत असेल तर ती इन्व्हेस्टमेंट भारताच्या इकॉनॉमीला या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला किंवा ठाण्याच्या इकॉनॉमीला काही फायदेशीर नाही. कारण तो येणारा सर्व इम्पोर्ट बाहेरचा असेल, मशिनरीज बाहेरची असेल. आजच्या तारखेला आपल्या सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी आवक आणि जावक मधला तुटव लक्षात घेता म्हणजे ते मशिनरीज येणारे त्यांना डॉलर्समध्ये पेमेंट जातील, ते इम्पोर्ट असणार आहे, एक्सपोर्ट नसणार आहे. आणि तो डेटा सेंटर्सचा जे जनरेटर्स बसवणार आहे म्हणजे किमान त्याचं आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 केव्हीचे क्षमतेचे 193 डिझेल जनरेटर संच 3,000 केव्ही म्हणजे आज सोसायटी आपण चालवताना तुम्ही आज TCS समोर जा आणि TCS समोर फक्त त्याचा AC प्लांट चालू असतं रोडासमोर आमच्या घरासमोर आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्यावर तिथे उभे राहा, तुम्हाला जो डिझेल चालू असता तुम्हाला त्याचा नॉईज पोल्युशन छोटा समशेष आहे म्हणजे याच्या 10% पण नसेल, 5% पण नसेल, तुम्हाला त्याचा आवाजाचा प्रमाण माहिती पडेल. त्याचबरोबर तिथला जो 12 MLD पाणी लागणार आहे. आज आपल्याकडे अशी कुठली यंत्रणा नाहीये की आपण मागील बघितलं असेल का कोपरी इथे आपला STP प्लांट आहे आणि तो टर्शरी प्लांट मध्ये किती प्रमाणावर पाणी शुद्धीकरण होतो, नॉन पोर्टेबल वॉटर किती निघतं जेणेकरून 12 MLD. आज घोडबंदर परिसरात म्हणजे कापोर्डी पासून तुम्ही गायमुख पर्यंत हे राईट डावी आणि उजवी बाजूचा जो नवीन ठाणे आलेला आहे अस्तित्वात त्या अस्तित्वाच्या ठाण्याला तुम्ही 5-6 MLD पाणी पण वाढून दिलं तर मुबलक पाणी त्यांना भेटू शकतं तेवढी कमतरता आहे. आणि आज फक्त एक इमारतीला एका व्यावसायिक मंडळाला मदत करण्यासाठी 12 MLD पाणी ते महापालिका म्हणते की आमच्याकडे आम्ही देणार नाही, पण उद्या बघायला कोण आलाय आणि आपल्याला सिक्युरिटी शिवाय तिथे माणसं लागणार नाही. तिसरा हानिकारक अभ्यास आपण बघितला तज्ञांचा तर डेटा सेंटर आल्यानंतर तिथला आजूबाजूला परिसरात रेडिएशन व्यतिरिक्त तापमान
मध्ये आज 5 ते 6 डिग्रीची वाढ होणार आहे. त्याचा पण विरोध आहे असं माहिती पडली आहे. या सर्व साकेत रुस्तम जे सर्व ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त पत्रकार परिषद घेणार नाही, पण त्या बाबतीत महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणार आणि ते दबाव आपल्याला काही दिवसात कळेल. ते आपल्या मार्फत आम्ही नागरिकांना आवाहन करतो का ज्यांना ज्यांना या आंदोलनात आणि याच्या बाबतीत ठाणेचा पर्यावरण दृष्टिकोनातून हे वाचवण्यासाठी ही जी नव्याने उद्योग समूहाचे जे प्रकार चालू झालेले आहेत ठाण्यात ते विकण्याचं काम चालू झालं याच्या बाबतीत विरोध केले आम्ही विरोध दर्शवणार आहेत. आणि मी सन्माननीय इथले स्थानिक खासदार ठाणे लोकसभेचे सन्माननीय नरेश म्हस्के साहेबांचा पण मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी पण या बाबतीत आपली भूमिका मांडली आहे विरोधाची. आणि नक्की मला विश्वास वाटतो का सत्तामध्ये झुंबलेले अर्थसंकल्पमध्ये बुडालेले शिवसेनेला पण जाग येईल आणि म्हस्के साहेबांचा विचारानं मताला साथ देऊन ते पण या बाबतीत नागरिकांच्या हितासाठी जुळतील आणि त्यांनी जुळावं आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नागरिकांच्या हितासाठी आपण पुढे यावं या बाबतीतला त्यांना मी आमंत्रण करतो की त्यांनी पण जुळावं. खासदार साहेबांचा परत आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनी आमच्यासोबत संपर्क साधून आपण पुढे हे वाटचाली ते डेटा सेंटर कॅन्सल करण्यासाठी लढा आपल्याला सरकारपर्यंत घेऊन जायला लागलं कारण त्याचे एन्व्हायरमेंट परमिशन आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही त्या बाबतीत जे एन्व्हायरमेंट कमिटी आहे जे 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरती बांधकाम असतात त्याची जी मंजुरी देतात त्यांनी जे मंजुरीमध्ये जे ते अर्ज दाखल केले त्यांनी बरेचसे त्याच्या बाबतीत त्रुटी आहे तर तज्ञांना मी मदत मागितली आहे आणि तज्ञांकडून ऑगस्टपर्यंत आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो की आम्ही भांडत असताना फक्त तो एक राजकीय किंवा दिखावासाठी लढा नव्हे तर नक्की जे दादांचे विचार आहे काम करायचं तर काम 100% करायचं त्यांना समाधान करून घ्यायचं त्यांचं काम व्हायला पाहिजे. नावापुरती फोन लावायचं नाही किंवा नावापुरती पत्रकार परिषद घ्यायची नाही का नंतर आपल्याला डेव्हलपर येऊन भेटेल आणि गुप्त बैठक होईल. इथे सेटलमेंटचा पत्रकार परिषद विषय नाहीये. दादांचे कार्यकर्ते एकदा विषय हाती घेतला तर शेवटपर्यंत तो लढा देणारी लोक आहे आम्ही. तर त्या बाबतीत आम्ही तज्ञांकडून आम्ही माहिती मागितली प्रथमदर्शनी तर त्याचे एन्व्हायरमेंट मंजुरीमध्ये खूप त्रुटी आहे. त्या बाबतीत आम्ही परत कमिटीकडे जाणार आहे का आपण या बाबतीतला विचार करावं कारण त्यांनी एक बांधकाममध्ये लागणारा त्याच्या बाबतीतली जी फॉर्मॅलिटीज आहेत ते बघितलं पण जे व्यवसायासाठी तो वापरला जाणार आणि जिथे गोष्टीसाठी येणार आहे त्यांनी होणारा पर्यावरणाचा दृष्टिकोनातून विचार झालेला नाहीये. आणि गरज वाटली तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्माननीय आपले लाडके लोकनेते आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांच्याकडे पण जाणार आम्ही वहिनी साहेबांकडे पण जाणार आणि नक्की सरकार याच्या बाबतीत हस्तक्षेप करतील व ठाणेकरांना नक्की न्याय मिळवून देतील एवढा आम्ही आपल्या बाबतीत नागरिकांना आपण सांगू इच्छितो.